नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी अशोक धर्मे। आज आपण एक नवीन खताबद्दल माहिती घेऊया। तसं तर हे खत जुनाच आहे बाहेर मार्केटला, पण आपल्या भागामध्ये तो नवीन आहे। कारण आपल्याकडे खत म्हणलं तर लोकांना फक्त माहिती 10-26-26, 12-32-16, युरिया, DAP, पोटॅश याच्या व्यतिरिक्त आपल्या शेतकऱ्यांना जास्त काही माहिती नाही। त्यामुळे हे व्हिडिओ मी तयार करत आहे। कारण लोकांना दुकानावर जरी सांगितलं मी की दादा नवीन खत आलाय मार्केटला, असं आहे तसं आहे, ह्याच्यात हे आहे त्याच्यात ते आहे, त्यांनी असं केलं तर असं होतंय, तसं केलं तसं होतंय, हे लोकांना काही पटत नाही। कारण माझा अनुभव सांगतो तुम्हाला मी। कारण आता सोशल मीडिया झाल्यामुळे लोकांना जास्तीत जास्त मोबाईल हातात असते, मोबाईलवर सगळ्या गोष्टी लोकांना कळायल्यात आणि मोबाईलवरच पटायली। त्यामुळे हे व्हिडिओ बनवायचं कारण आहे, बाकी काही नाही। कारण लोकांना दुकानावर सांगू सांगू मी थकलो की दादा असं करावं तसं करावं, हे करावं ते करावं, काही पटत नाही। असं जर सांगायला गेलो तर शेतकरी म्हणतात हा याच्या काहीतरी फायद्याचं आहे। तसंच जर मोबाईलवरून घेतलं, ऐकलं, बघितलं तर हे फायद्याचं नाही, माझ्या फायद्याचं आहे, दुकानदाराच्या नाही। ठीक आहे तसं तर आपण जाऊ द्या। तर आपण बघूया, ही नवीन ग्रेड आहे NPK 12-11-18 म्हणजेच यारामिला कॉम्प्लेक्स। यारामिला कॉम्प्लेक्स हे बऱ्यापैकी लोकांना मार्केटला माहिती आहे, पण आपल्या भागात काही 5-10% लोकांनाच माहिती आहे। त्यामुळे या ग्रेड बद्दल थोडक्यात मी माहिती देणार आहे, पण सविस्तर देईन, थोडक्यात देईन। तर यारामिला कॉम्प्लेक्स 12-11-18 काय आहे? ही एक मायक्रो न्यूट्रिएंट NPK ग्रेड आहे की ज्याच्यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम प्लस मायक्रो न्यूट्रिएंट। तर मायक्रो न्यूट्रिएंट कोणते आहेत? त्यात आहे मॅग्नेशियम, सल्फर, झिंक आणि बोरॉन। हे ॲडिशनल मायक्रो न्यूट्रिएंट कंपनीने त्याच्यामध्ये NPK सोबत दिले आहेत। त्यामुळे याचा फायदा खूप पिकाला होईल। त्यात फायदा असा होईल ते तर मी सांगणार आहे तुम्हाला, पण हे यारामिला कॉम्प्लेक्स हे दर्जेदार प्रोडक्ट आहे यारा फर्टिलायझर लिमिटेडचं। ही एक विदेशी कंपनी आहे यारा, आणि हिचे प्रोडक्ट इतके दर्जेदार असतात। कारण यारा म्हणलं तर कोणाला बाहेर सांगायची गरज नाही। तुम्ही सोशल मीडिया आहे, तुम्ही यूट्यूबला सर्च करा, नेटला सर्च करा, यारा फर्टिलायझर इंडिया काय आहे, यारामिला कॉम्प्लेक्स काय आहे हे तुम्हाला मी सांगण्यापेक्षा जास्त तुम्हाला इंटरनेटला कळून जाईल। पण या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी थोडंफार ह्याच्याबद्दल सांगेन। कारण हे प्रत्येक पिकाला तुम्ही यारामिला कॉम्प्लेक्स वापरू शकतात। तुमचं कापूस, सोयाबीन, डाळिंब, भाजीपाला, टरबूज, खरबूज कोणतंही पीक असो, तुम्ही यारामिला कॉम्प्लेक्स तुम्ही 100% वापरू शकता आणि 100% याचा फायदा होतो। तुम्ही बाकी पिकाबद्दल जास्त काय बोलणार नाही। आपल्याकडे ऊसाचा हंगाम चालू, मी ऊसाबद्दल तुम्हाला बोलल। यारामिला कॉम्प्लेक्स तुम्ही ऊसाला आवर्जून वापरा। यारामिला कॉम्प्लेक्स तुम्ही ऊसाला बेसल डोस सोबत तुम्ही कुठलेही NPK तुम्ही वापरत असताल, DAP वापरत असताल, 10-20 वापरत असताल, किंवा आणखी 12-32 वापरत असताल, किंवा सुपर फॉस्फेट वापरत असताल, ह्याच्यासोबत तुम्ही यारामिला कॉम्प्लेक्स बेसल डोसला 25 किलो एकरी प्रमाणे वापरा। तुम्ही भलेही तुम्ही जे वापरणार खत NPK एखादं पोतं कमी करा, त्याचा खर्च तुम्ही यारामिला कॉम्प्लेक्सवर करा, याचा फायदा 100% शेतकऱ्यांना होईल। भले तुम्ही 5 एकर जर ऊस असेल तुमच्याकडे, तुम्ही 1 एकरला वापरा, 1 वर्ष ट्राय करून बघा। 1 एकरला तुम्ही यारामिला कॉम्प्लेक्स एकरी 25 किलो वापरा बेसल डोस सोबत। त्याच्यानंतर लागवडीनंतर 40 ते 25 दिवसाला परत 25 किलो वापरा। असं करून 2 वेळेस तुम्ही 50 किलो यारामिला कॉम्प्लेक्स तुमच्या शेतात 100% ऊसाला द्या। याचे फायदे तुम्हाला 100% होतील। यारामिला कॉम्प्लेक्स दिल्यामुळे काय तुम्हाला, एक तर तुम्हाला NPK त्यात भेटायले 12-11-18 तुम्हाला हे NPK भेटायले, सोबत तुम्हाला मायक्रो न्यूट्रिएंट भेटायले। हे 12-11
18 NPK यारामिला कॉम्प्लेक्स वापर करण्याचे कारण का करायचं? तुम्ही NPK सोबत समजा तुम्ही घ्यायला DAP बेसल डोसला, तर DAP तुम्ही घेणार एकरी 2 बॅग, त्याच्यासोबत तुम्ही पोटॅश घेणार 1 बॅग, त्याच्यासोबत तुम्ही दुय्यम अन्नद्रव्य म्हणजे कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर घेणार एखादी बॅग, त्याच्यावर सूक्ष्म अन्नद्रव्य घेणार तुम्ही एखादं 10-15 किलो, म्हणजे कॅल्शियम तुमचे झिंक, फेरस, बोरॉन, मॉलिब्डेनम जे काय असेल ते घेणार बरोबर. तर यारामिला कॉम्प्लेक्स वापरण्याचं कारण ह्याचे फायदे असे आहेत की तुम्हाला NPK 12, 11, 18 ही ग्रेड तर त्यात भेटेल NPK, जसं की DAP मध्ये 18-46-0 तसं ह्याच्यामध्ये 12, 11, 18 इथं भेटायले. DAP मध्ये 18-46-0 18% नत्र आणि 46% स्फुरद आला असतं 0 आहे. तुम्ही त्या DAP सोबत बेसल डोसला पोटॅश जर घेणार असाल MOP, तर तुम्हाला यारामिला कॉम्प्लेक्स घेतल्यामुळे MOP ची वापरायची आवश्यकता पडणार नाही, कारण त्याच्यामध्ये 18% पोटॅशियम आहे. सोबत NPK आहे, सोबत मायक्रोन्यूट्रिएंट त्याच्यामध्ये मॅग्नेशियम, झिंक, सल्फर आणि बोरॉन असल्यामुळे तुम्हाला दुसरे मायक्रोन्यूट्रिएंट वापरायची आवश्यकता नाही. तो खर्च वाचला, पोटॅशचा खर्च वाचला. ह्याचा खर्च तुम्ही यारामिला कॉम्प्लेक्सवर करा ना, याचे फायदे भेटतील ना. आणि दर्जेदार प्रोडक्ट आहे, कंपनी ब्रँड आहे, प्रोडक्ट दर्जेदार आहे. तुम्ही युट्यूबला सर्च करा, नेटला टाका, तुम्ही 1 एकरला यारामिला कॉम्प्लेक्स वापरून बघा. ह्याचे फायदे 100% शेतकरी बंधूंना तुम्हाला भेटतील. इतर मार्केटमध्ये भरपूर कंपनीचे आहेत, नाही असं नाही, दर्जेदार आहे, चांगल्या कंपनीचं आहे, भलेही ते महाग आहे पण क्वालिटीचं प्रोडक्ट आहे. तुम्ही थोडं खा पण चांगलं खा, हे म्हणणं आहे माझं, बाकी काहीच नाही. यारामिला कॉम्प्लेक्स वापरल्यामुळे तुम्हाला बिलकुल ऊसाला चांगल्या पद्धतीने फुटवा होईल, ऊसाची चांगल्या पद्धतीने वाढ होईल, ऊसाची चांगल्या पद्धतीने रिकव्हरी येईल, ऊसाला भरपूर फायदे होतील. आणि विशेष म्हणजे यारामिला कॉम्प्लेक्स हे विद्रव्य खत आहे. दाणेदार भले ते दाणेदार स्वरूपाचं आहे पण ते विद्रव्य आहे. विद्रव्य म्हणजे सहज विरघळणारे, पाण्यात सहज विरघळणारे खत आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्याकडे ड्रीप जरी असेल तरी याला वापरू शकता, तुम्ही स्प्रे मध्ये वापरू शकता, तुम्ही वाहत्या मोकळ्या पाण्यातून त्याला वापरू शकता आणि खतातून सुद्धा देऊ शकता. याचे एवढे फायदे आहेत. अशी ग्रेड आहे. अशी ग्रेड मार्केटमध्ये मला तरी आजपर्यंत वाटत नाही कोण्या कंपनीकडे असेल. भले महाग आहे, त्याची 25 किलो पॅकिंग आहे मार्केटमध्ये, त्याचे साधारणतः रेट तुम्हाला 25 किलोचे 3000च्या आसपास असायला पाहिजेत. 3000 पर्यंत असू शकते, 3000च्या कमी असू शकते, हे म्हणत नाही मी, पण दर्जेदार प्रोडक्ट याराने आपल्याला दिला आहे. हे बिलकुल शेतकरी बंधूंनी तुम्ही वापरायला पाहिजे. याचा वापर मी सांगण्यापेक्षा तुम्ही वापर करून मला सांगा यारामिला कॉम्प्लेक्स कसे आहे. बिलकुल तुम्ही मला फोन करून सांगता, बिलकुल तुम्ही मला येऊन सांगता की खरंच दुकानदार तुम्ही मला सांगितलं, खरंच अशोकराव तुम्ही सांगितलं, खूप सुंदर ग्रेड आहे, बिलकुल वापरा. मी तर वापरलीच आहे, मी तर लोकांना सांगतच आहे, दुकानावर सांगत आहे, युट्यूबच्या माध्यमातून सांगत आहे, व्हॉट्सअपच्या माध्यमातून सांगत आहे. प्रत्येक माध्यमातून मी शेतकऱ्यांना चांगलं सांगण्याचा प्रयत्न करत आहे. माझा हेतू हेच आहे की माझ्या शेतकऱ्यापर्यंत चांगले प्रोडक्ट गेले पाहिजेत, शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न भेटलं पाहिजे, बस. ह्याच्या व्यतिरिक्त माझा हेतू काही नाही. आणि शेतकरी मित्रांनो, तुम्ही थोडंसं अभ्यासपूर्वक शेती करत जा. काहीही शेतात वापरण्यापेक्षा एखादं चांगलं प्रोडक्ट वापरा. भले 10 पोते टाकण्यापेक्षा 5 पोते टाका, पण चांगले टाका. तो 10 पोत्याचा खर्च 5 पोत्यावर करा, पण चांगल्या पद्धतीने करा, योग्य पद्धतीने करा, व्यवस्थित करा, जेणेकरून आपला अवांतर खर्च होणार नाही, आपल्याला चांगलं उत्पन्न भेटेल, बस. बाकी काही नाही. मी असेच तुम्हाला नवीन व्हिडिओ, नवीन प्रोडक्ट बद्दल मी माहिती देत राहणार आहे. आणि माझं काम आहे, मी माझ्या व्यवसायाबरोबर लोकांना चांगले प्रोडक्ट, चांगलं मार्गदर्शन, चांगला सल्ला देण्याचं काम करणार आहे, बस.
धंदा तर होत राहतो, पण मार्गदर्शन पण चांगलं गेलं पाहिजे, लोकांना प्रॉपर कळालं पाहिजे, लोकांना चांगले प्रोडक्ट गेले पाहिजेत. माझं नाव फक्त क्वालिटी प्रोडक्टमुळं आहे आणि माझा धंदा बी क्वालिटी प्रोडक्टमुळं आहे. त्यामुळं मला दुकानात येऊन तुम्हाला सांगितलं काय, ह्याच्याहून सांगितलं काय, माझा तर धंदा होत राहणार आहे. पण तुम्हालाही चांगले प्रोडक्ट गेले पाहिजेत, तुम्हालाही चांगले रिझल्ट आले पाहिजेत, हेच माझं उद्दिष्ट आहे, बाकी काहीच नाही. त्यामुळे तुम्ही यारा मिला कॉम्प्लेक्स एकदा बिलकुल जरूर शेतकऱ्यांना वापरून बघा. याचे फायदे तुम्हाला निश्चित होतील. खास करून मी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सांगतो, तुम्ही हे वापरा. कारण आपल्याकडं फळबाग नाही, आपल्याकडं कुठलं भाजीपाला नाही. त्यामुळं आपल्याकडं मेजर पीक सध्या काय आहे, ऊसाचा हंगाम चालू आहे. ऊसाच्या हंगामात ऊसाला वापरा, कापसाच्या हंगामात कापसाला वापरा, सोयाबीनच्या हंगामात सोयाबीनला वापरा. कोणाकडे भाजीपाला असेल तर भाजीपाल्याला वापरा, कोणाकडे फळबाग असेल तर फळबागेला वापरा. पण यारा मिला कॉम्प्लेक्स बिलकुल वापरा. बस. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कॉमेंटही करा. असेच व्हिडिओ मी यापुढेही बनवत राहील. नवीन प्रोडक्ट जर मार्केटमध्ये आले त्याबद्दल, चांगल्या चांगल्या प्रोडक्टबद्दल तुम्हाला माहिती देण्याची मी बिलकुल प्रयत्न करील. बस. नमस्कार, धन्यवाद. जय महाराष्ट्र.